नमस्कार. आज आपल्याला व्यापारी बँका याबद्दल पाहायचं आहे. आपला म्हणजे व्यापारी बँका हा सुरू झालेला आहे. त्याच्यात आपण बँकांचे प्रकार हा आपला सुरू होता. त्याच्यातील सामान्य बँका झाले. ते सामान्य बँकामध्ये सहकारी बँका होते, विदेशी विनिमय बँका होते, औद्योगिक बँका होते, त्याच्यानंतर भूमिबंधक बँका, अशा पद्धतीच्या बँकांचं आपण पाहिलं. त्याच्यानंतर विशिष्ट बँकासुद्धा झाला होता, बचत बँका आणि देशी सावकार असे दोन प्रकार या विशिष्ट बँकामध्ये होत होते. त्याचं वर्गीकरण आपण पाहिलेलं आहे की बचत बँकामध्ये लोकांना बचत करण्याची प्रवृत्ती करून त्या ठिकाणी नियमित बचत करणारे इच्छा करणारे जे लोक आहेत त्यांच्यात प्रोत्साहन देऊन त्यांच्यातील बचत ते गुंतवून घेणे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये म्हणजे त्याच्यात योग्य तो मोबदला त्यांना कशा पद्धतीने देता येईल याबद्दलचा म्हणजे तो बचत बँका होती. लोकांकडून त्या बचती गोळा करणे. देशी सावकारमध्ये त्या ठिकाणी जे सावकार वगैरे होते, जे असंघटित क्षेत्र आहे, त्या असंघटित क्षेत्रापासून कशा पद्धतीने कर्जावरील व्याज किंवा त्यांच्याकडून घेण्यात येणारा जो व्याज आहे, त्यांच्याकडे ठेवी, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल आपण म्हणजे सगळ्या गोष्टींचा अभ्यास त्या देशी सावकारामध्ये केलेला होता. आपण पाहिलं होतं की देशामध्ये फार पूर्वीपासून हा कर्ज देण्याघेण्याचे व्यवहार सावकार बँकांच्या प्रमाणे त्या ठिकाणी कार्य करीत असतात, अशा पद्धतीचं पाहिलं होतं. लोकांच्या बचती ठेवी म्हणून स्वीकारत ते गरजू लोकांना कर्जपुरवठासुद्धा करतात आणि त्यावर ते असंघटित असल्यामुळे त्यांच्यावर देण्यात येणारा जो दर असतो, व्याजदर असतो, हा जास्त प्रमाणामध्ये असतो. अशा पद्धतीचा आपण सुद्धा पाहिलेला होता. त्याच्यानंतर आज आपल्याला पाहायचं आहे की व्यापारी बँका. तर बघू, ज्या बँका प्रामुख्याने व्यापाऱ्यांना कर्जपुरवठा करतात आणि त्यांच्यासाठी जनतेकडून तसेच व्यापाऱ्यांकडून ठेवी स्वीकारण्याचे काम करतात, त्यांना व्यापारी बँका असे म्हणतात. बघा, यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की जे व्यापारी बँका आहेत हे व्यापाऱ्यांना कर्जपुरवठा करतात आणि त्याच्याकडून जनतेकडून तसेच व्यापाऱ्याकडून ठेवी स्वीकारण्याचे सुद्धा कार्य करीत असतात. त्यांना व्यापारी बँका आपण म्हणतोय. परंतु देशातील प्रमुख व्यापारी बँकांचे 1969मध्ये राष्ट्रीयकरण झाल्यानंतर देशातील व्यापारी बँका उद्योगधंद्यांना, शेतीला, सेवा क्षेत्राला तसेच वाहतूक व दळणवळण यासाठी देखील कर्जपुरवठा करण्याचे कार्य करू लागलेल्या आहेत. ह्या ज्या व्यापारी बँका होत्या, व्यापारी बँकांचं जेव्हा राष्ट्रीयकरण झालेलं नव्हतं, 1969ला 14 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं आणि 1980ला 6 बँकांचं झालं, असं एकूण 20 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं. परंतु यांचं राष्ट्रीयकरण होण्याच्या आधी ही फक्त व्यापाऱ्यांनाच कर्ज देत होते. त्या ठिकाणी शेतीला, सेवा क्षेत्राला तसेच वाहतूक, दळणवळण यांना कोणत्याही पद्धतीचा कर्ज त्या ठिकाणी म्हणजे दिला जात नव्हता. आणि म्हणून हे जे शेती किंवा जे सेवा क्षेत्र आहे किंवा जी वाहतूक आहे, दळणवळण आहे, यांना भांडवलाची पूर्तता योग्य त्या प्रमाणामध्ये झालेली नव्हती. म्हणून त्यांचा योग्य तो विकास झालेला नव्हता. बघू, अलीकडच्या काळामध्ये स्वतंत्रपणे व्यवसाय करणाऱ्या लोकांनाही कर्जपुरवठा करण्याचे कार्य व्यापारी बँका करू लागलेल्या आहेत. या बँका जनतेकडून अल्प आणि मध्यम व दीर्घ मुदतीच्या ठेवी स्वीकारतात आणि जमा झालेल्या ठेवीच्या प्रमाणात ते व्यापारी, उद्योजक, शेतकरी इत्यादींना अल्प आणि मध्यम मुदती कर्जाचा पुरवठासुद्धा करीत असतात. हे जे व्यापारी बँका आहेत, ही व्यापारी बँका काय करू लागले की जेव्हा त्यांचं राष्ट्रीयकरण झालं, राष्ट्रीयकरण झाल्याच्या नंतर लोकांकडून म्हणजे ठेवी स्वीकारू लागले, लोकांना कर्ज देऊ लागले. उद्योजकांना, शेतकऱ्यांना अल्प मुदतीचे, मध्यम मुदतीचे, दीर्घ मुदतीचे ठेवी स्वीकारू लागले आणि कर्जसुद्धा त्या ठिकाणी देऊ लागले. तर अशा पद्धतीच्या, परंतु आधुनिक काळात ह्या बँका दीर्घ मुदतीकरिता सुद्धा कर्जाच्या व्यापाऱ्यांना पुरवठा करतात. व्यापारी बँका म्हणजे संयुक्त स्कंद प्रमंडळाचा एक प्रकार असून भारतात ह्या बँका शाखा अधिकोषण पद्धतीद्वारा स्थापन केलेल्या आहेत. बघा, हे जे व्यापारी बँका आहेत, हे व्यापारी बँका संयुक्त स्कंद प्रमंडळ म्हणजे जे कंपन्या आहेत, त्या कंपनीप्रमाणेच व्यापारी बँका आपलं कार्य करीत असते, बँक कार्य करीत असते. आणि यामध्ये शाखा पद्धतीने, या भारतामध्ये शाखा पद्धतीने, ब्रँच पद्धतीने या ठिकाणी बँकांची स्थापन झालेली आहे. म्हणजे वेगवेगळ्या बँका आहेत आणि वेगवेगळ्या बँका
च्या जी ब्रँच आहे, शाखा आहेत, ह्या वेगवेगळ्या शहरामध्ये त्या ठिकाणी त्यांनी मांडलेल्या आहेत आणि आपला व्यापार व्यवसाय करू लागलेले आहेत. भारताच्या आर्थिक विकासात व्यापारी बँका महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. भारतासारख्या विकसनशील राष्ट्रात लोकांकडून बचत गोळा करून उद्योगांना भांडवल उभारण्यास मदत करण्याची आवश्यकता असते आणि भारतातील व्यापारी बँकांनी लोकांकडच्या बचती एकत्र करण्याचे नवीन म्हणजे करण्याचे आणि उद्योगांना आवश्यक असणारे भांडवल उल्लेखनीय कामगिरी केली आहे. म्हणजे या ठिकाणी काय झालं की भारतामध्ये जी आर्थिक विकास आहे, या आर्थिक विकासाला हातभार लावण्याचे कार्यसुद्धा आहे. व्यापारी बँका खूप महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी सुद्धा बजावित असतात. आणि जो भारतासारखा जो विकसनशील राष्ट्र आहे, म्हणजे भारत आपला विकसनशील राष्ट्र आहे आणि त्या लोकांकडून बचती करवून घेणे, म्हणजे बचतीसाठी त्यांना प्रोत्साहन देणे आणि त्या बचती गुंतवणूक करून घेणे अशासारखे जे कार्य आहे हे सुद्धा या व्यापारी बँका त्या ठिकाणी करीत असतात. आणि लोकांची म्हणजे त्या देशातील जी आर्थिक विकास आहे, हा आर्थिक विकाससुद्धा त्या ठिकाणी करण्याचं कार्य करीत असतात. त्याच्यानंतर आहे व्यापारी बँकांची कार्य कोणकोणती आहेत. पहिला व्यापारी बँकांचं कार्य आहे ठेवी स्वीकारणे. याच्यापूर्वीसुद्धा आपण पाहिलं की ठेवी स्वीकारणे म्हणजे त्या ठिकाणी अल्पमुदतीच्या, दीर्घ मुदतीच्या, मध्यम मुदतीच्या अशा वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणजे काळानुसार सुद्धा त्या ठिकाणी बँक लोकांकडे जमा झालेली जी बचत आहे ती स्वतःकडे ठेवण्याचे कार्य या ठिकाणी करत असते. बघू की ठेवी स्वीकारणे, तर व्यापारी बँकांचे सर्वात महत्त्वाचे कार्य आहे ठेवी स्वीकारणे. लोकांजवळ असलेली जी बचत आहे तिला आकृष्ट करून ठेवी मिळविण्यात येतात आणि व्यक्तींचे प्रकार वेगवेगळे असतात, त्यांची मनोवृत्ती वेगवेगळी असते, त्यांना प्रेरणा ही वेगवेगळ्या प्रकारची त्या ठिकाणी त्यांना द्यावं लागत असते आणि त्या माध्यमाने विभिन्न मनोवृत्ती व प्रेरणा असलेल्या व्यक्तींच्या बचती आकृष्ट करणे शक्य व्हावे या हेतूने बँकेत वेगवेगळी खाती उघडण्याची सोयसुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आपला पैसा बँकेत ठेव म्हणून ठेवल्यामुळे बँकेला भांडवल मिळते आणि ह्यामुळे ठेवीदारांनाही अनेक फायदे मिळत असतात. म्हणजेच लोकांनी स्वतःचा पैसा बँकेकडे ठेवला तर तो पैसा ठेव म्हणून ठेवला तेव्हा त्या बँकेलासुद्धा पैसा मिळत असते आणि ज्या लोकांनी त्या ठिकाणी गुंतवणूक ठेवलेली आहे त्या लोकांनासुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना सुद्धा त्या ठिकाणी फायदा होत असतोय. आता जे लोक त्या ठिकाणी जी गुंतवणूक केलेली आहे त्या गुंतवणुकीवर काही फायदे दिलेले आहेत. पहिला फायदा आहे व्यक्तींना शिल्लक म्हणून टाकलेले पैसे बँकेत ठेवल्यामुळे सुरक्षित राहतात. ज्या लोकांनी बँकेमध्ये ठेवलेली आहे त्या लोकांचा जो पैसा आहे हा सुरक्षित असतो. दुसरा, ठेवीदारांना व्याज मिळत असते. नियमितपणे बचत करण्याची त्यांना सवयसुद्धा लागत असते. नियमितपणे बचत करण्याची सुद्धा त्यांना सवय लागत असते. लहान लहान बचती एकत्रित करून मोठी रक्कमसुद्धा त्या ठिकाणी गोळा केली जात असते. बँकेला अभिकर्ता म्हणजे जो एजंट आहे नेमून काही रकमांचे शोधन किंवा संग्रहणसुद्धा त्या ठिकाणी करता येते. ठेवीदारांना चेक किंवा धनादेश निर्गमित करण्याचा अधिकारसुद्धा मिळत असतो. तर आणि त्यामुळे जवळ रोख रक्कम बाळगण्याची त्यांना गरजसुद्धा राहत नाही. म्हणजे या ठिकाणी ज्या व्यक्तीने बँकेकडे ठेव म्हणून ठेवलेली आहे त्या व्यक्तींनासुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे फायदे त्या ठिकाणी आपल्याला मिळत असतो. तर अशा पद्धतीचा हा लोकांचे ठेवी स्वीकारणे. त्याच्यानंतर त्या ठेवी स्वीकारण्यामध्ये पहिला प्रकार दिलेला आहे की मुदत ठेवी. तर या खात्यामध्ये ठेवण्यात येणाऱ्या ठेवीचे मुदत ही निश्चित असते. एक निश्चित कालावधीसाठी त्या ठिकाणी ठेवली जात असते आणि ह्या कारणामुळेच अशा ठेवींना मुदती ठेवी किंवा स्थिर निक्षेप किंवा सावधी निक्षेप असे सुद्धा म्हणत असतात. ह्या मुदती ठेवीलाच. या प्रकारच्या खात्यात पैसे ठेवल्यानंतर ठेवीदाराला विशिष्ट मुदत संपवण्यापूर्वी विशिष्ट एक निश्चित मुदत असते आणि त्या मुदत संपण्यापूर्वी पैसे परत मिळत नाही. कोणाचं? मुदती ठेवीच्या. मुदती ठेवीवर ठेवीदारांना निश्चित दराने व्याज मिळते. ठेवीची मुदत जितकी जास्त तितके व्याजही जास्त. ठेवीदाराने आपले पैसे विशिष्ट मुदतीकरिता बँकेमध्ये ठेव म्हणून ठेवल्यानंतर बँकेकडून त्याला एक पावती
मिळते. ठेवीची मुदत संपल्यानंतर पावती परत करून ठेवीदाराला मूळ रक्कम व्याजासहित त्यांना त्या ठिकाणी परत मिळत असते. म्हणजे बँकेमध्ये पैसा ठेवला तर त्याची पावती आणि त्यांचा मुदत संपला की ती पावती दाखवली की त्याला पैसा त्याचा आणि त्याचा जो व्याज असतो या दोन्ही गोष्टी त्याला सोबत मिळत असतात. ठेवीची मुदत संपल्यानंतर पावती परत करून ठेवीदाराला मूळ रक्कम व्याजासहित परत मिळते. ठेवीची ठराविक मुदत संपण्यापूर्वीच ठेवीदाराला पैसे परत हवे असल्यास बँक काही रक्कम व्याजामधून कसर म्हणून कापून ठेवीची रक्कम परत करते आणि बँकेत पावती गहाण ठेवून त्यावर ठेवीदाराला बँकेकडून कर्जही घेता येत. म्हणजे या ठिकाणी काय होतं की जर आपण त्यांनी 5 वर्ष किंवा 10 वर्षासाठी त्यांनी जर ठेवलेली आहे तर त्या 10 वर्षासाठी त्यांनी जर ठेवलेली आहे आणि 10 वर्ष झाल्याच्या नंतर त्याच्याकडे आपण पावती धरून गेला तर आपल्याला मुद्दल पैसा आणि आपला व्याजसुद्धा आपल्याला मिळेल. परंतु 10 वर्षाच्या आधीच म्हणजेच निश्चित ठरलेल्या कालावधीच्या आधीच जर आपण तो पैसा जर विड्रॉल करायला जर गेला तर आपल्याला त्यावरील जो व्याजदर असतो तो व्याजदर आपल्याला कमी मिळेल आणि आपली जी पावती असते ती पावतीसुद्धा त्या ठिकाणी गहाण ठेवावी लागेल आणि त्यानुसार म्हणजे त्या पद्धतीनुसार सुद्धा म्हणजे त्यावेळेला सुद्धा बँकेकडून आपल्याला कर्जसुद्धा घेता येऊ शकते. तर अशा पद्धतीची ही मुदत ठेवी. त्याच्यानंतर आहे बचत ठेवी. तर मध्यम वर्गातील व्यक्तींना बचत करण्याची सवय लागावी म्हणून या बचत ठेवीचा या ठिकाणी वापर व्यापारी बँकांनी त्यांनी आपलं खातं उघडण्यासाठी त्यांनी सुरुवात करून दिलेली आहे. अशा ठेवींनाच बचत ठेवी असे सुद्धा म्हणतात. बचत खात्यामध्ये अगदी लहान रकमाही जमा करता येतात. बचत खात्यामध्ये रक्कम ठेवल्यानंतर ती एका मर्यादेपर्यंत आठवड्यातून एकदा किंवा दोनदा काढता येतो. बचत खाते उघडल्याच्या नंतर ग्राहकांना ग्राहक पुस्तिका देण्यात येते आणि ह्या ग्राहक पुस्तिकेमध्ये ग्राहकांच्या खात्यांचा पूर्ण हिशेब दिलेला असतो. अलीकडे बचत ठेवीचे महत्त्व फार वाढलेले आहे. म्हणजे या ठिकाणी जसं आपल्याला त्यांनी दुसरा प्रकार दिलेला आहे की बचत ठेवी. तर जे मध्यम वर्गातील जे लोक आहेत त्या मध्यम वर्गातील लोकांना स्वतःची बचत व्हायला पाहिजे, त्यांना योग्य ती सवय लावायला पाहिजे. या दृष्टिकोनातून जे बँका त्यांना अशा पद्धतीचा खाता उघडण्यास त्यांनी स्वीकृती दिलेली आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी आठवड्यातून म्हणा किंवा दोनदा म्हणजे आठवड्यातून एकदा दोनदा अशा पद्धतीचा व्यवहार आपल्याला या बचत ठेवी म्हणजे बचत खात्याच्या माध्यमाने या ठिकाणी केलं जात असते आणि त्यांना ग्राहक पुस्तिकासुद्धा दिली जात असते आणि त्या ग्राहक पुस्तिकेमध्ये पूर्णपणे हिशोब त्या ग्राहकाचा त्या खात्याचा पूर्णपणे हिशोब त्या ठिकाणी दिलेला असते. तर हा अशा पद्धतीची बचत ठेवी. त्याच्यानंतर तिसरा आहे चालू ठेवी. तर व्यापाऱ्यांना कारखानदारांना बँकेत सतत उपयोग करून घ्यावा लागतो. बँकेचा जे व्यापारी वर्ग असतो जो कारखानदार असतो त्याला सतत बँकेचा व्यवहार त्यांना त्या ठिकाणी करावा लागत असतो. व्यवसायाची गरज भागविण्यासाठी त्यांना केव्हाही पैसे हवा असतो तर त्यांच्याजवळ जास्तीचा पैसा असल्यास तो त्यांना बँकेत ठेवण्याचा असतो. त्या व्यावसायिकांची ही गरज भागविण्याकरिता बँकेत चालू खाते उघडण्याची योजना त्या ठिकाणी तयार केलेली आहे आणि चालू खात्याचे वैशिष्ट्य म्हणजे की खातेदार हा खात्यातून दिवसातून कितीही वेळा पैसा काढू शकतो आणि पैसा भरूसुद्धा शकतो. तर अशा पद्धतीच्या खातेदाराच्या वतीने चेकचे पैसे गोळा करणे व चेकच्या रकमेचे शोधन करणे ही कामेसुद्धा बँक करीत असते. कोणत्या? चालू खात्याच्या. बघा या मुदत ठेवीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी बँक त्याला चेक पासबुक देण्याचे देण्याचे त्या ठिकाणी कार्य करीत असते. परंतु हा जो चालू ठेव असते ह्या चालू ठेवीच्या माध्यमाने खातेदाराच्या वतीने चेकचे पैसेसुद्धा गोळा करणे व चेकच्या रकमेचे शोधन करणे ही कामेसुद्धा बँक त्या चालू खात्यामध्ये केली जात असते. व्यापारी बँकामध्ये चालू खात्यामध्ये पैसे ठेवणाऱ्या खातेदाराला त्यांच्या ठेवीवर अल्प दराने व्याज मिळत असतो. बघा या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला की जी मुदत ठेव आहे मुदत ठेवीमध्ये जितकं जास्त कालावधीसाठी जर आपण त्या ठिकाणी पैसा जर ठेवला मुदत ठेवली तर आपल्याला तितकं जास्त त्या ठिकाणी व्याजदर मिळेल. बचत ठेवीवर त्यापेक्षा कमी दराने आपल्याला व्याजदर मिळेल आणि जी चालू ठेव असते ही चालू ठेवमध्ये अल्प प्रमाणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी त्यावरील जो व्याज असतो तो आपल्याला अल्प प्रमाणामध्ये मिळत असतो. आपल्याला मुदत ठेवीच्या मुदत ठेवीसारखा किंवा बचत ठेवीसारखा अशा पद्धतीचा व्याजदर या चालू ठेवीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी मिळणार नाही. कारण यामध्ये जे व्यवहार असतात हे दिवसातून कितीही वेळा केले जात असते आणि म्हणून त्याच्यावर देण्यात येणारा जो व्याजदर असतो हा कमी प्रमाणात असतो. त्याच्यानंतर तिसरा आहे गृहकस ठेवी. तर
पैसा जवळ ठेवल्यास खर्च होतो आणि बँकेत जाणे दरवेळी जमत नाही. अशी परिस्थिती ज्या लोकांची असते त्यांच्याकरिता ही सोय बँकेकडून उपलब्ध करून दिलेली आहे. गृहकोष ठेवी ग्राहकाच्या घरी एक लहान तिजोरी सारखा एक पेटी ठेवण्यात येते आणि त्यामध्ये पैसे गोळा केले जातात. पेटीला कुलूप लावून किल्ली मात्र बँकेजवळ ठेवली जाते. त्या पेटीला कुलूप लावल्या जात असते आणि त्याची जी चाबी असते त्या चाबी म्हणजे ती चाबी त्या बँकेजवळ ठेवली जाते. ठराविक मुदतीनंतर बँकेचे प्रतिनिधी ठेवीदारांच्या घरी येतो आणि पेटी उघडून पैसे काढतो व तेवढ्या रकमेची खरेदी खातेदाराला पावती देत असतो. तर हा अशा पद्धतीचा म्हणजे गृहकोष ठेवीमध्ये एक बँकेने एक अशी व्यवस्था करून दिलेली आहे की जो व्यक्ती बँकेमध्ये जाऊ शकत नाही अशासाठी एक पेटी देणे, त्याची चाबी स्वतःकडे ठेवणे आणि मुदत संपली म्हणजे त्याला वाटला की 10 दिवस 15 दिवस 1 वर्ष म्हणजे असं जो कोणता त्यांनी ठरवलेल्या कालावधीनुसार तो जाईल आणि तेवढे पैसे आपल्याकडे बँकेमध्ये जमा करेल आणि तेवढीची पावती त्या ग्राहकाला देईल. तर अशा पद्धतीच्या हे व्यापारी बँकांचे कार्य आपण पाहिलं. ठेवी स्वीकारण्यामध्ये 3-4 प्रकारचे ठेवी होत्या. त्या ठेवी आपण पाहिलेल्या आहेत 4 प्रकारचे: मुदत ठेवी, बचत ठेवी, चालू ठेवी आणि गृहकोष ठेवी. त्याच्यानंतर कर्ज देणे. तर हा कर्ज देणे हा आपण उद्याला पाहणार आहोत. धन्यवाद.